महाराष्ट्र के वाशिम जिले में गांव चलो अभियान को मिल रहा है भारी प्रतिसाद। बीजेपी के पदाधिकारी कर रहे हैं काफी मेहनत, या गांव के हर एक व्यक्ति की तकलीफ सुनकर किया जा रहा है तुरंत हल। आए हम आपको लेके चलते हैं वाशिम जिले का झलंबा गांव में, जहां बीजेपी नेता राजू पाटिल राजे कर रहे हैं लोगों से संवाद और जानते उनसे गांव चलो अभियान के बारे में पूरी जानकारी। सर, आपण मला सांगा, भारतीय जनता पार्टी गाव चलो अभियान हे चालू झालेलं आहे आणि उद्याचा आहे शेवटचा दिवस आहे। 4 तारखेला हा अभियान चालू झालं होतं। काय म्हणाल, आपण पण गावागावात जाऊन फिरत आहात, गाव चलो अभियानासाठी काय सांगणार आपण? नाही, नक्कीच गाव चलो अभियानाचा आमचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन मोदीजींचे विचार पोहोचवणे आणि आमच्या गावातली प्रत्येक परिस्थिती काय आहे ते नीट व्यवस्थित बघणे आणि खरंच गावातल्या लोकांचा सूर काय आहे, गावामध्ये नेमकं काय चाललं आहे आणि खरंच मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या त्या खरोखर शेवटच्या तळागाळापर्यंत पोचल्या का नाही पोचल्या आणि खरंच त्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा भारतीय जनता पार्टीचा तर नारा निश्चितच आहे, अबकी बार 400 पार, परंतु खरंच आम्ही 400 पारपर्यंत पोचतोय का याच्यासाठी हा आढावा आहे आणि हे आमचं दरवर्षी येत्या निवडणुकीला प्रत्येक निवडणुकीच्या वेळेलाच आमचं हे सगळं अभियान असतं। म्हणजे असं म्हणता येईल का की गाव चलो यात्रा ही एक प्रकारची कसोटी आहे भारतीय जनता पार्टीने की आतापर्यंत केलेल्या कार्याची? नाही, नक्की कसोटी तर नाहीच आहे, कारण आमचा आत्मविश्वास नक्कीच पक्का आहे की आम्ही 400 पारच निश्चित जाऊ। परंतु असं असते की कुठे गाफील राहूनही चालत नाही आणि कार्यकर्त्यांसोबत टच असला पाहिजे, गावकऱ्यांशी टच असला पाहिजे आणि जे लाभार्थी आहेत त्यांनाही आम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की नेमकं खालच्या लेवलवर काय आहे, वर काय चर्चा असेल याच्यापेक्षा खाली काय चर्चा चालली, गावामध्ये चर्चा काय, तांड्या वाड्या वस्तीवर पाड्यावर काय चर्चा आहे। कारण या देशातल्या 7 लाख गावापर्यंत आम्ही चाललो आहे। हे अभियान काय फक्त वाशिम जिल्ह्यातल्या काजळंबा गावापुरतं मर्यादित नाही, प्रत्येक गावामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी चालले आणि प्रत्येक गावामध्ये मोदीजींचा विचार हा शेवटच्या लोकांपर्यंत पोचला आहे का आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही सगळेजण आतापर्यंत निवडणुका व्हायच्या तर लोक प्रचारासाठी मोठे मोठे शहर निवडायचे, पण भारतीय जनता पार्टी अख्खं म्हणजे एक शुल्लक गावामध्ये जाऊन लोकांची जी त्रास आहे, जी तकलीफ आहे ते जाणून घेत आहे आणि लोक पण त्यांना खूप चांगला असा प्रतिसाद देत आहे। काय वाटतंय, कसं वाटतं? खरं आमच्या नेतृत्वाला मोदीजींना माहीत आहे की या देशातली 80% जनता ही ग्रामीण भागात राहते आणि ग्रामीण भागात जर आम्ही पक्के असलो, ग्रामीण भागात खरोखर आम्ही पोचलोय का नाही, खालपर्यंत आमच्या योजना पोचल्या का नाही, आमच्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोचलोय का नाही, खरं तर हे तपासण्यासाठीच आज आम्ही इथे आलोय। आणि मोदीजींना माहिती आहे की ग्रामीण भागातल्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत, शेतकऱ्यांसोबत आहोत, अनेक लाभार्थ्यांसोबत आम्ही आहोत आणि त्यामुळे येत्या काळ हा भारतीय जनता पार्टीचा आणि मोदीजींचाच आहे। गावातले जे तुम्ही जनतेला भेटले ते गोरगरीब झालं, मध्यमवर्गीय झालं, त्यांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या, त्यांच्या भावना जे जाणून घेतले, त्यांचे जे शब्द होते काय सांगा, प्रतिक्रिया काय होती? नक्कीच आम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून गेलो तर लोकांना हे सांगायचं गरजच नाही पडली, त्यांनी एकच सांगितलं की बाबा तुम्ही आम्हालाही मोदीजी पाहिजे, तुम्ही कशासाठी आले? म्हटलं आम्ही मोदीजी पाहिजे यासाठी नाही आलो, तुम्हाला भेटायला आलो। त्यामुळे गावातल्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसाची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला येत्या काळामध्ये मोदीजी आणि मोदीजीच पंतप्रधान पाहिजे या देशाचे। बरं, आता काजळंबा या गावामध्ये आपण उद्या गाव चलो अभियान आपण करणार आहात, तर कशा प्रकारचं स्वरूप राहणार आहे, काय रूपरेषा आपण ऐकली? नाही, खरं तर आम्ही आता आमचे जे या गावामध्ये 2 बूथ आहेत, त्या बूथची आम्ही बैठक घेणार। त्या बैठकीमध्ये आता आमची बैठक होणार, प्रत्येक बूथवर आमचे किती लोक आहेत आणि त्या प्रत्येक बूथवरच्या किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे आणि आमच्या काही दिलेल्या पक्षांनी काही हे आहेत, काही नियम दिलेत, ते खरोखर आम्ही खाली पोचलोय का नाही याच्यासाठीच हे अभियान आहे। आता आम्ही रात्री सुरुवात झाली, खरं तर 24 तास या गावामध्ये राहून या गावातल्या सगळ्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर लाभार्थी खरोखर किती लोकांना लाभ मिळाला आहे, तर हे सगळं आता उद्या आम्ही दिवसभर लाभार्थ्यांना भेटणार, काही प्रतिष्ठित लोकांना भेटणार, काही आम्ही विद्यार्थ्यांना भेटणार, काही शेतकऱ्यांना भेटणार आणि काही संस्थांना भेटणार, काही व्यापाऱ्यांना भेटणार, काही जे इथले कामगार आहेत त्यांनासुद्धा भेटणार। सगळ्या जाती धर्माच्या समाजाच्या लोकांच्या प्रमुख घरी जाऊन आम्ही भेट घेणार आणि त्या पद्धतीनं पुढचं अभियान आमचं सुरू आहे। सर, नाही वाटत का असं अप्रतिम हे जे अभियान भारतीय जनता पार्टी याच्यातर्फे चालू झालेलं आहे, हे कुठेतरी वेळ जो कालावधी आहे हा थोडा वाढून दिलेला पाहिजे होता? एकदम 4 तारखेला सुरुवात झाली आणि 11 तारखेपर्यंतच म्हणजे हे संपलं, तर हे वाटत नाही का काही गावं सुटले असतील असं?
नाही, ॲक्च्युली आम्हाला प्रत्येकाला जे गाव दिलं गेलं तर ते असं काही कुठलं गाव सुटलं त्याच्यामध्ये नाही आहे. पण काही ठिकाणी जर काही अडचणी असतील तर नक्की 1-2 दिवस हे अभियान, तसंही आम्हाला सांगितलं की 15 तारखेपर्यंत आम्ही हे अभियान वाढवून देऊ. आणि 15 तारखेपर्यंत मला असं वाटत नाही आजच्या तारखेपर्यंतच कुठले, म्हणजे उद्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कुठलं गाव शिल्लक राहील. आणि राहिलं असेल तर 2-3 दिवसात आम्ही ते सगळे गाव पूर्ण करायचा प्रयत्न करू. बसा सर, हे तर झालं गाव चलो अभियानच्या बाबतीत. आता भारतीय जनता पार्टी समोर भावी निवडणूक याच्या बाबतीत आपण बोलूया, कसं बघता? नाही, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जोही महायुतीचा आमचा उमेदवार असेल तर आमचा नारा आधी ठरलेलाच आहे, 400 पार मोदी सरकार. त्यामुळे महायुतीचा जोही उमेदवार असेल तो मोठ्या ताकदीने आणि लाखोच्या मतांनी निवडून आणू. या अगोदर महाआघाडीची धांदल हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे. आता महायुती जी आहे, महायुतीमध्ये कुठे असं वाटत नाही का की सीटसाठी, तिकीटसाठी कुठेतरी एक तुटातूट होण्याची शक्यता आहे? नाही, असं काही वाटत तर नाही. तर सध्या तरी बघता असं कुठे काही वाटत नाही की काही अडचण होतील म्हणून. आणि काही अडचणी असतील तर वरिष्ठ नेते आहेत ते सांभाळून घेतले सगळ्या गोष्टी. लोकसभा इलेक्शन लक्षात घेता आपलं पण नाव लोकसभेच्यासाठी समोर येत आहे, काय सांगा? नाही, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की महायुतीतला कुठलाही जरी उमेदवार असेल तर आम्ही तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच फरकाने लाखोंच्या मतांनी निवडून आणू मोठ्या संख्येने. उमेदवार कोणी असेल, आमचा महायुतीचा उमेदवार असला पाहिजे. आम्ही प्रत्येक ठिकाणी मोदीजी आमचे उमेदवार या पद्धतीनंच काम करणार आहे. बरं, जे जनता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघत आहे त्यांना काय एक संदेश आपण गाव जोडो अभियानच्या मार्फत आपण देऊ इच्छिता? नाही, गाव चलो अभियानच्या माध्यमातून तर मी आज आहे, सगळ्यांना भेटलो आहे, उद्याही सगळ्यांशी भेटणार आहे. आणि सगळ्यांचे मतच हे आहेत स्वतःहून की आम्हाला येत्या काळामध्ये मोदीजीच पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांना हेच सांगेल की प्रत्येक बूथवर 51% मतदान झालं पाहिजे आणि मोदीजी 400 पार हा नारा आमचा सक्सेस झाला पाहिजे. त्याच्यासाठीचं हे सगळं नियोजन आहे, आमचं अभियान आहे.